गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि फॅमिली आणि सगळ्यांना. तर आज टेक्निकली तिसरा दिवस आहे, पण त्रियानामध्ये दुसरा दिवस आहे. खूप छान आहे. काल जो रूम राहिलेलो आम्ही अपग्रेड केला एक डोममध्ये, जो माझ्या पाठी तुम्हाला दिसत असेल, विथ अ प्रायव्हेट पूल अँड ऑल. खूप छान आहे. मी रूम पण दाखवतो तुम्हाला. त्याआधी जस्ट एक सेल्फी व्हिडिओ विथ व्ह्यू जो पाठचा आहे. आणि मी अजून पण शिकतोय हा सगळं. मला एक्सक्यूज करा जर माझे व्हिडिओज चांगले नसतील किंवा काय, पण मी अजून पण शिकतोय. जसं मी आधी म्हटलं, सगळं रॉ आहे, अनस्क्रिप्टेड, वॉटेवर. मला इन्फ्लुएन्सरची दुनिया माहिती नाही, काय आहे काय नाही. जे पण आहे ते हे आहे. सिम्पल ठेवलेलं मला वाटतं सर्वात इझी असतं ना. जस्ट कीप इट सिम्पल. एकदम बरं सिम्पल ठेवा, लोकांना पण कळतं. कशाला वेगवेगळे आपल्याला करायचे गोष्टी. सरळ बोला, सिम्पल बोला, इझी बोला, आहे की नाही. मग असा माझा विचार आहे. हा फक्त रूम आहे, ठीक आहे. माझी वाईफ आज झोपली आहे, नाही तर मी आत नेला असतं, पण नंतर रेकॉर्ड करेन तो व्हिडिओ. हा फक्त एक रूम आहे. टॉयलेट जे आहे ते पाठीचे तुम्हाला ब्लॅक दिसतं ना, या दरवाजाच्या वर थोडंसं, जेवढा मोठा रूम आहे ना तेवढाच मोठं टॉयलेट आहे. मी वेडा झालेलो बघून. म्हटलं अरे यार काय आहे. फक्त एक ड्रॉबॅक आहे, थोडं क्लिनलीनेसमध्ये मार खातात ती लोक. जे की मी सांगणार आहे त्यांच्या टीमला की बाबा थोडंसं साफसफाई ठेवा, कारण जसं जंगल आहे तर किडे बिडे आहेत, ते सगळं ठीक आहे. पण जस्ट इन ओव्हरऑल यू नो हाऊसकीपिंग वगैरे जे पण आहे हे बघा. जसं आता हे एवढं मुंग्यांची आहे बघा. मोठे मोठे पण आहेत. चायला चावले बिवले ना पाहायला उगाच चला फडा. पण व्ह्यू छान आहे, जंगल व्ह्यू गोड आहे, गोड. ऍक्च्युली एक बाईट घेतला आणि त्यानंतर विचार केला की जरा व्हिडिओ टाकूया. काही बघा छान आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ना लूम नावाचं एक पॅटिसरी शॉप आहे. लूम मास्टर्स शेफ ऑस्ट्रेलिया सीझन 4 वरती पण फीचर झालं. मी त्यांच्याकडे खाल्लेला आल्मंड क्रोझॉन. भाई एक नंबर, क्रेझी होतं, क्रेझी. आज सकाळी मी इथे चालत होतो, मी विचार केला की कंटेंट बनवायचं तर बनवायचं कशावर. म्हटलं हॉटेलचं कंटेंट बनवूया, तर मग सारखं सारखं हॉटेलमध्ये राहावं लागेल. बघूया जे होतंय डेली, कसं वाटतं काय वाटतं त्याप्रमाणे करूया. लोक धंदा करतात, बिझनेस करतात, सक्सेस मिळतं नाही मिळत. त्याला अर्ध पाडतोय मी. मग आपण पण ट्राय करायला काय हरकत आहे. झालं झालं सही आहे, नाही झालं नाही झालं. एन्जॉय करतो मी जरा.
ऑल राईट, तर फायनली मी पूलमध्ये आलो. छान आहे, जास्त काय थंड नाही आहे पाणी, आपल्याला आवडलं. नाही खरोखर रिअली नाईस, छान आहे. थोडं क्लीन असला पाहिजे पूल, करतील सांगितलं तर करतील, पण आज चेकआउट आहे. हा म्हटलं जास्त लोड नको लोकांना द्यायला, तर मग बघूया. छान आहे यार, पीसफुल वाटतं माहिती आहे. म्हणजे इंडियामध्ये तुम्ही प्रायव्हेट पूलचा विला बुक केला तर महागातलाच असतो भयंकर. म्हणजे स्पेशली इफ युअर अ कपल आणि तुम्ही जस्ट एक स्टेकेशनसाठी आलात, वेकेशनसाठी आलात, तर मग असं चांगलं आहे. मला आता ही बालीची ट्रिप दोघांचे मिळून कमीत कमी 1.5 लाख रुपये झाले. पण सॉर्टेड आहे ना यार, तुम्ही 1.5 लाखामध्ये इंडियामध्ये विथ फ्लाइट्स वगैरे एवढे एन्जॉय करू शकता की नाही मला माहिती नाही. म्हणजे करू शकता, डिपेंड करतं. मी थोडा विचार केला की यार थोडं लक्झरी एन्जॉय करूया, आणि तशाप्रमाणे बुक केलंय मी. आणि सगळेच अजून 3-4 दिवस आहेत आमचे. 28 नोव्हेंबरला आमची रिटर्न फ्लाईट आहे, जो की शनिवारी आहे. सो म्हटलं जरा लक्झरी एन्जॉय करूया यावेळेस. आणि स्पेशली बाहेर आलो तर मग थोडं करायलाच पाहिजे, आहे की नाही. ऊन आहे ना सरळ गळावर येतं आणि छान आहे, पण टॅन झालोय मी 100%. तर असं आहे यार, मला खरोखर माहिती नाही मी काय बोलू, आहे ना, बोलावंच लागतं का. बघूया जसं होईल तसं. हा डोमचा आहे, हा दुसरा आहे. मी माझ्या रूमचा रेकॉर्ड नाही केला कारण का मी झोपलेलो, पण ओव्हरऑल सगळे वेळेला असेच आहेत डोमवाले. खूप सुंदर आहे, म्हणजे भयंकर सुंदर आहे. किती मस्त आहे बघा पूल वगैरे. माझा विला पण सेम होता, फक्त पूल वेगळा होता. म्हणजे काय बोलतो आपण, पूलचा डिझाईन वेगळा होता. सुंदर ना. नॉट ओनली दॅट, यांचे बाथरूम पण जायगॅन्टिक आहे, लिटरली म्हणजे सुपर आहे. मगाशी मी जसं सांगितलं ना लक्ष्मी, लिटरली तेच. किती मस्त. आमचा पण खूप मोठा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा थोडा छोटा आहे बाथरूम, बट आमचा जो आता दाखवेन ना तो बघा. G1 हा आमचा विला होता. आणि त्याचं बाथरूम बघा यार, आमच्या याला बाथरूम जे होतं ना, हा ऑफकोर्स हा दरवाजा ओपन केला, बाथरूम साईज क्रेझी 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 बाथरूम साईज आहे. ओपन व्यू, ऑफकोर्स हे पडदा खाली होतं, आणि पुढे जंगल आहे नुसतं. क्रेझी ना. आणि बघा आता नुसतं हे बघा,
साईज बघा, मॅसिव्ह मॅसिव्ह आहे. ऑफकोर्स हा मी आहे. आणि हा आमचा एंट्री होता विलाला. सो हा आमचा होता बोला. हा आमचा होता. माझ्या वाईफने अजून फ्रुट्स खाल्ले नाहीत, तिला फ्रुट्स मागवलेले. आणि व्ह्यू बघा, सेम आहे मगाशी जसं बोललो, सगळं सेम आहे. फक्त तुमचं पूलची डिझाईन वगैरे ती थोडी वेगळी आहे. बाकी इट्स क्रेझी. बाहेरचं दाखवून देतो एकदा, है की नाही. आम्ही चेकआउट करतोय आता.